पाहणार आहोत की परमेश्वर ज्या वेळेस त्याच्या संकल्पना त्या मनुष्यापर्यंत पोहोचवतो आणि त्या सांगितल्याप्रमाणे जर कदाचित आम्ही सुधारलो नाही, आम्ही पश्चाताप केला नाही किंवा आम्ही परमेश्वराचा मार्ग योग्यरित्या जाणला नाही, आम्ही आमच्या मनाप्रमाणे जर काही गोष्टी करायला लागलो, कारण या ठिकाणी जो आहे नबुखद्नेसराचे वेड. आता नबुखद्नेसर राजा जो आहे वास्तविकरित्या जर आम्ही पाहिलं तर नबुखद्नेसर राजाला परमेश्वरने आशीर्वादित केलं होतं. नबुखद्नेसर राजाच्या समोर दानियल सारखा देवाचा अभिषिक्त पवित्र आत्म्याने कृपामंडित असणारा सेवक देखील होता. नबुखद्नेसर राजाच्या समोर शद्रक मेशक अबेदनगोने हे देखील आत्मिक देवाचे, ज्यांना परमेश्वराने अद्भुत असं मृत्यू छायेच्या दरीतून वाचवलं, हे लोक देखील होते. तरी देखील नबुखद्नेसर राजाचं वेळ काही गेलं नाही. अशाच प्रकारचे अनेक बिलीवर्स भाऊ बहिणी आई वडील आहेत, त्यांच्या समोर आतापर्यंत पहिलीचे 50 पास्टर प्रोफेट काय वाटेल तेवढ्या फादर भंतीची काळजी अबाब जेवढे असतील तेवढे येऊन गेले, डोकं टेकू टेकू गेले, डोक्याला चट्टा पडला, लोकांची केस गेली इथली टेकू टेकू सांगू, पण अजूनही त्यांचं वेळ काही गेलेलं नाही. खबरदार, सावधान. जर आजही तुमच्या मीपणाचं, अहमपणाचं, गर्वाचं, अभिमानाचं, व्यर्थ फुशारकी लबाडकीचं, स्वतःच्या प्रमाणे चालणाऱ्या हट्टाचं, त्याचप्रमाणे 4 पिढी आणि नामधारीपणाचं जर अजूनही वेळ गेलेलं नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये याची भरपाई तुम्हाला मिळेल. जशा प्रकारे नबुखद्नेसर राजाला अनेक संध्या दिल्या, अनेक देवाचे अभिषिक्त सेवक सेविका त्या ठिकाणी भेटले, अनेकांच्या मार्गदर्शनामध्ये तो थांबला. इवन दानियल हा सगळ्यात प्रमुख असा त्या ठिकाणी त्याच्या मंत्रालयामध्ये कामाला होता, परंतु नाही. आजही अनेक लोक देवाचं सत्य वचन ऐकतात, परंतु आजही त्यांचं वेळ गेलेलं नाही. 4 अध्याय 4 क्रमांकाच्या वचनामध्ये आम्ही पाहूया. मी नबुखद्नेसर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो. नबुखद्नेसर राजा आपल्या गृहात त्याच्या घरामध्ये चैन बाजीत होता, काही प्रॉब्लेम नव्हता त्याला, तो राजा होता. आपल्या मंदिरात समृद्ध होतो, त्याचं जे काही राजशाही होती त्या ठिकाणी तो सगळ्या गोष्टीने समृद्ध होता. मी स्वप्न पाहिली, त्याने मी भयभीत झालो. मी पलंगावर पडलो असता माझे विचार व माझ्या मनात घोळत असलेल्या कल्पना यांनी मी चिंताक्रांत झालो. तेव्हा मी आज्ञा केली की मला स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी बाबेलातील सर्व ज्ञानी पुरुषास मजकडे आणावे. तेव्हा ज्योतिष, मांत्रिकी, खासदी, दैवज्ञ हे वाड्यात आल्यावर मी आपले स्वप्न त्यांच्या पुढे मांडले, पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला. आता पहिल्या वेळेस देवाचा अभिषिक्त सेवक दानियेलाने तो अर्थ सांगितला होता, परंतु हा राजाला परत एकदा किडा वळवळला. ह्यो परत तिकडे जगात गेलाच, परत तांत्रिक, मांत्रिक, जाणते, जोयशे याच्याकडे तरफडलाच. आजही लोकांना एकदा साक्षी झाली ना लवकर प्रभूकडे येत नाहीत. ही एक शोकांतिका आहे, हा एक खेदाची संकेत आहेत, आणि याच्यामध्ये नामधारी लोक आहेत. गुणापुरते प्रभूकडे येते तर परत वर्षभर काय हेच नाही, आमचं हेच चालू आहे गुऱ्हाळ बाकीचं. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये या गुऱ्हाळाचा परिणाम वेडसरपणावर जाईल. नबुखद्नेसर राजाला वेड केलं. नबुखद्नेसर राजा त्याची आपण हिस्ट्री पाहणार आहोत. आता परमेश्वराचे देखील आमच्या तुमच्याविषयी संकल्प आहेत. जर आम्ही आमचा ताठरपणा सोडला नाही, जर आम्ही आमचा नामधारीपणा सोडला नाही, जर आम्ही आमचं कृतज्ञपणा सोडला नाही, जर आम्ही आमचा आज्ञाभंगाचापणा सोडला नाही, जर आम्ही असत्यामध्ये जीवन जगलो, जर आम्ही जगाच्या कैली कुशलीमध्ये, म्हणजे जसा नबुखद्नेसर राजा आपल्या गृहात चैनबाजीत होता तसं जर तुम्ही चैनबाजीतच तुमचे दिवस घातले, तुमच्या घरासाठीच सगळं काही केलं, परंतु ह्या घरासाठी ज्या घरामध्ये परमेश्वराचं वास्तव्य आहे या घराला मात्र जाळ्या जाळमाट्या लागल्या, मग परमेश्वर असं साफसफाई करीन ना, तुम्हाला जाळ्या जाळमाट्या लागेल. या ठिकाणी तो 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणत आहे, 7व्याच्या शेवटला तो म्हणत आहे की पण त्यांनी त्याचा अर्थ मला सांगितला नाही. सरते शेवटी 8व्या क्रमांकाचं वचन आहे, सरते शेवटी दानियल मत पुढे आला. मग एवढा वेळ काय करीत होता? आजही असंच आहे, जाय इकडे, जाय तिकडे, जाय या चर्चला, जाय त्या चर्चला, जाय डुप्लिकेट चर्च असले तरी चालेल. मी एक आता मध्ये राजुरी गावामध्ये गेलो, तिथं मला एक देवाचे सेवक भेटले, विश्वासणारे. आता त्यांची घरी प्रार्थना चालू होणार आहे, देवाचा गौरव असो. ते म्हटले आम्ही ना पुण्याला आलतो.
पास्टर गौतम अवसरमल यांच्याकडे आलो होतो. 7,000 रुपये तेलाच्या बाटलीची घेतली म्हणे त्यांनी. धन्य हे सगळे हिंडून फिरून आले. जिथं यांना सांगायचे ना इथं अमका पास्टर आहे, उलाटलेच तिकडं. सीधा अमकी सिस्टर आहे, गेलेच तिकडं. तेलाची बाटली 7,000, ओके काय प्रॉब्लेम नाही. हे असे तेलाच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, कॅलेंडर आणि रुमालाच्या तुकड्यांनो, आजही तुम्ही खऱ्या ख्रिस्ताकडे आलेली नाहीत. आजही तुम्ही पवित्र आत्म्याकडे आलेले नाहीत. आजही तुम्ही सत्याकडे आलेली नाहीत. आणि जेव्हा सगळं संपत मग तुम्ही येता, तेव्हा तुम्हाला ओरिजिनल सेवकाला द्यायला खडकू नसतो. आली ना ती बाया 12 वर्षाची रक्तस्रावी, पैसे होते तेव्हा लय उद्मात जाय. मी तर म्हणतो रेल्वे बुक केली असती तेव्हा जर असती, एवढं तिने खर्च केला. ती म्हणती तिचं आसन नसन जेवढं होतं ना तेवढं नाना विविध अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्य म्हणजे डॉक्टरी क्षेत्रामध्ये जाणते जोशे तांत्रिक मांत्रिक जेवढे कुणी असे सगळ्यांच्या माड्यावर घातले, पण नीट काही झाली नाही. मग तिने प्रभूविषयी ऐकलं, वाव, आणि मग आली इकडे आणि मग विश्वास ठेवला. अरे एवढे वर्ष गेले ना वायाला. आजही तुमचे आणि माझे बिलिव्हर्स म्हणजे विश्वासणाऱ्यांचे वर्ष आज अनेकांनी वायाला घातलेले आहेत. त्यांच्याकडे सत्य आहे, त्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे, त्यांना देवाचं पवित्र वचन माहिती आहे, तरी देखील जाणून बुजून जसं नबुकद्नेस्सर राजाला माहिती होतं की दानियल हा एक उत्तम आत्मा प्राप्त केलेला एक देवाचा सेवक आहे. दानियलाच्या अंतःकरणामध्ये दानियलामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो आणि देवाच्या आत्म्याच्या व्यतिरिक्त दानियला जो दुसऱ्या जगातलं काहीच नाही. आणि म्हणून दानियलाला तर 1 नंबरच्या राजपदाच्या त्या रेसकोट मध्ये त्याला घेऊन गेला. एवढंच नव्हे तर इवन शद्रक मेशक अबेदनगो या 3 देवाच्या सेवकांनी ज्यावेळेस मूर्तीपूजाला नमन करण्याचं नाकारलं त्यावेळेस राजाला त्यांच्यावर कीव आलेली असताना देखील राजा कठोर झाला आणि त्या ठिकाणी शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीमध्ये टाकले. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 5 6 7 पट भट्टी तप्त करण्यात आली आणि त्या तिघांना टाकण्यात आलं. पण माझा तुमचा उद्धार करता शद्रक मेशक अबेदनगोने दानियेलाचा आणि अब्राहम इसाक याकोबाचा आणि संपूर्ण जगाचा विश्वाचा निर्माण करता पिता परमेश्वर यहोवाने त्या ठिकाणी त्याचा देवदूत पाठवून परमेश्वरनी शद्रक मेशक अबेदनगोला वाचवलं. हे त्याला नबुकद्नेस्सरला माहिती होतं. माहिती त्यांनी सुद्धा चांगल्या पोस्टला त्याला टाकलं. बस तेवढं काम झालं का आपलं? जैसे ते वैसे. आजही लोक रविवारी संडेला चर्चला आले का बस, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारी काय घेणं देणं नाही, परत रविवारी आलेच तर पडायला. वेड वातानी वेड. जरा धार्मिकतेला शिका, व्यवस्थित शिकवणारच नाही तर तुमची तरी काही चुकी. आता येऊन जाऊन नेमकं तिकडच येतं का मग परत याचकानी या गोष्टी सांगितल्या पाहिजे. देवाच्या सेवकांनी अभिषिक्तांनी या गोष्टी सांगितल्या पाहिजे. पण आमचे आजकालचे नवनिर्मित अभिषिक्त, द मॅन ऑफ गॉड, द प्रॉफेट, टीचर्स, प्रीचर्स, सगळं फॉल्स, सगळे फॉल्स टीचर. कुणीच काही असं सांगत नाही. इथेही असंच घडलेलं आहे. ह्याच नबुकद्नेस्सर राजाने दानियेलाच्या देवाचा महिमानी गौरव केला. ह्याच नबुकद्नेस्सर राजाने शद्रक मेशक अबेदनगोच्या देवाचा महिमानी गौरव केला. उलट फरमान काढलं होतं त्याने, जो कोणी शद्रक मेशक अबेदनगोच्या देवाला मानणार नाही त्याचे तुकडे तुकडे करून त्याच्या घराचा उकिरडा करीन. हाच नबुकद्नेस्सर राजा. आणि ह्याच नबुकद्नेस्सर राजाला परत एकदा जेव्हा स्वप्न पडतं तर हा परत तांत्रिक मांत्रिक जादूकर याच्याकडे तर पडला. आमचंही असंच. हे चर्च, ते चर्च, त्या सिस्टर, ते ब्रदर, तो मिरेकल, तो चमत्कार, ती साक्ष. याचं तेल नाही बरोबर, त्याचं लई तेल भारी. अरे तेलाच्या फॅक्टरी तरी टाका मग, एकाच ब्रँडच्या कोणत्या तरी. 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये तो म्हणता येईल सरते शेवटी हे सगळं झालं. सरते शेवटी दानियल मतपुढे आला. त्याचे माझ्या देवाच्या नावावरून बेलेटेश्वर हे नाव ठेवले आहे व त्याच्या ठाई पवित्र देवाचा आत्मा वसत आहे. अरे मग एवढं समजत आहे की देवाचा पवित्र आत्मा त्या देवाच्या सेवकासाठी आहे, तर मग बाकीच्यांकडे तुम्ही जाता का? बाकीच्यांचं खोटं प्रीचिंग ऐकता का? बाकीच्यांच्या नामधारीपणामध्ये ऐकता का? बाकीच्यांकडे लुटायला जाता का? आम्ही असंच नबुकद्नेस्सर राजासारखं. त्याला मी आपलं स्वप्न सांगितलं, मग हा नबुकद्नेस्सर राजा त्याला स्वप्न सांगतोय.
पहिले आम्ही 1-2-3 अध्याय पाहिले, त्याच्यामध्ये दानियल माहित नव्हता त्याला, कारण दानियल जेलमध्ये होता. दानियल एक आरोपी होता, दानियल एक गुलाम होता, दानियेला पकडून आणलेलं होतं, दानियल एक कैदी होता. परंतु त्याच कैद्याच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वसत होता, त्याच दानियेलाने त्या ठिकाणी त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर त्याच दानियेला चांगल्या प्रकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी संवाद केलं आणि शद्रक मेशक अबेदगोला देखील केलं. परंतु हा परत एकदा तिकडच वळणाचं पाणी वळणालाच, डीएनए तिकडेच जात आहे. 2 प्रकारचे डीएनए आहेत. एक आहे पिता परमेश्वराचं आणि दुसरा आहे तो दुष्ट सैतानाचं. कारण योहान सुसमाचारामध्ये देवाचं पवित्र वचन आम्हाला स्पष्टरित्या सांगतं की तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून जन्मलेले आहात आणि तो मूळचाच घातकी, तो सत्यात कधी टिकला नाही. म्हणून आम्ही ह्याच गोष्टी, कारण आम्हाला सत्य नको आहे, आम्हाला सत्य नको आहे, आणि म्हणून आम्ही डुप्लिकेट पवित्र आत्मा, डुप्लिकेट देवाचे सेवक, डुप्लिकेट प्रॉफिट, डुप्लिकेट याजक, डुप्लिकेट संस्था यांच्याकडे पहिलं जातो आणि तिथून पिळून मग कुठंतरी देवाची इच्छा असलं तर ओरिजिनल ज्या ठिकाणी देवाचा सेवक असेल, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा असेल आणि जो सत्यामध्ये समर्पित होतो, त्याच्याकडे येतात तुम्ही पिळून. त्याला मी आपले स्वप्न सांगितले. मी म्हणालो, हे बेलेटशरा ज्योतिषांच्या अध्यक्षा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही हे मला ठाऊक आहे. तर मी पाहिलेल्या दृष्टांतातील स्वप्नातील दृष्टांत व त्याचा अर्थ मला सांग. तो कबूल करतो या ठिकाणी. तुला कुठलाही असू दे, तुझ्या ठाई आहे व कोणतेही रहस्य तुला समजायला अवघड नाही, कारण प्रत्येक रहस्य प्रकट करणारा तुमचा आणि माझा उद्धारकर्ता परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वरला जो सेवक, जो बिलीवर, जो भाऊ बहीण आई वडील, जो याजक, जो प्रोफेट, जो कुणी असेल, त्याच्यामध्ये तो देवाचा पवित्र आत्मा असेल तर त्याला सहजी ते समजतं. पण आजकाल आमच्या प्रोफेट साहेबाला कोणता आत्मा चालतो हेच कळणार. दुष्ट आत्मा म्हणावा तिकडूनही वांधे, पवित्र आत्मा म्हणावा पण ते तर भेटतच नाही, पवित्र आत्म्याचे गुण नाही. दुष्ट आत्मा म्हणावा तर दुष्ट आत्म्याचे सगळेच गुण नाही. तो अर्धे पवित्र आत्म्याचे, अर्धे दुष्ट आत्म्याचे कॉकटेल झाले. ते कॉकटेल हे जळे ना शीतही नाही तर हे उष्णही नाही, हे मिडल मधली कोमट. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, मी तुला वोकून टाकीन, तर तू थंडही नाही तू गरमही नाही. कुठंतरी एका ठिकाणी असतं तर बरं झालं असतं. अनुसता तू नामधारीही नाही, तू नामधाऱ्यापेक्षा बेकार गुजरायस आणि तू प्युअर पण नाहीस. कारण प्युअर असतं तर तुला हे समजलं असतं, धड तू प्युअरही नाही, तू नामधारीही नाही, तू मधलाच आहेस लटकणारा. मग काय तर या प्रकारे जीवन जगणाऱ्याचं आयुष्य आपण या ठिकाणी पाहत असताना त्या ठिकाणी तो म्हणत आहे 10व्या वचनामध्ये, मी आपल्या पलगावर पडला असता माझ्या मनात जे दृष्टांत घोळत होते ते हे मी पाहिले. तो पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहोचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाणी होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांस खावयास पुरस्य होती. वन पशु त्यांच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखामध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्याचे पोषण होत असे. मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टांत घोळत होते. त्यात मी पाहिले की एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, हा वृक्ष तोडून टाका, हा वृक्ष तोडून टाका, याच्या फांद्यात छेदा, त्याची पाने झाडून टाका व त्याची फळे विखरून टाका. यांच्या खाली राहत असलेले पशु निघून जावत व पक्षी याच्या शाखातून उडून जावत, तरी पण याचे बुंद जमिनीत राहू द्या. यास लोखंड व पितळांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. यास आकाशातल्या दहिवाराने भिजू द्या. भूमीवर गवताचा वाटा याला वन पशु बरोबर मिळो. याचे मानव हृदय जाऊन यास पशु हृदय प्राप्त हो. यास मानव हृदय जाऊन यास पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्याजवरून जावत. प्रमुख वचन आहे 16व्या क्रमांकाचं. ह्याचे मानव हृदय जाऊन ह्यास पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्याजवरून जावत. 7 काळ. तुम्हाला काय वाटतं? हे नबुकद्नेस्सर राजाविषयी घडलेली घटना आहे, ती खरी आहे, त्याच्यात तर काही वादच नाही. आमेन आमेन. पण तुम्हाला वाटतंय का तुमचं हृदय कसं आहे? मनुष्याचं हृदय कसं आहे?
सेवकाचं हृदय कसं आहे? ॲज अ प्रॉफिट, ॲज अ टीचर, ॲज अ पिचर, ॲज अ पास्टर. आज आमचे हृदय कसे आहेत? या वचनाच्या माध्यमातून जर आम्ही पाहिलं तर 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये म्हणतोय, मानव हृदय जाऊन यास पशु हृदय प्राप्त हो. आज अनेक खोट्या प्रॉफिटांचं मानव हृदय गायब झालेलं आहे, यांच्यामध्ये पशु हृदय आलेलं आहे. मी खात्रीपूर्वक आणि या ठिकाणी बिनधास्त फेस टू फेस सांगू इच्छितो, आजकालचे प्रॉफिट आहेत, आजकालचे याजक आहेत, आजकालचे जे ॲज अ टीचर आहेत ना, फॉल्स मिनिस्ट्री, फॉल्स टीचर्स, फॉल्स पिचर्स, फॉल्स प्रॉफिट, फॉल्स पास्टर, हे जे त्याच्या बरोबर असते ती 17-15 कोणी असते ती, यांचं मानवाचं हृदय गायब झालं. आता यांना पशुचं हृदय आले, जनावराचं हृदय. जनावरासारखं वागत आहे म्हणल्यानंतर जनावराचं हृदय नाही तर काय? माणसासारखं कोणी वागत आहे का? माणूस कसा आहे? परमेश्वराच्या प्रती समान, परमेश्वराचे हुबेहूब गुणधर्म असणारा, परमेश्वराच्या डीएनएचा. आणि पशु कसा आहे? ती हस्तकृती आहे, ती बनवलेली आहे, ती परमेश्वरासारखी नाही. पशु हा परमेश्वरासारखा नाही, पशुचं हृदय परमेश्वरासारखं नाही. मानव हा परमेश्वरासारखा आहे, मानवाचं हृदय परमेश्वराचं आहे. तो हृदय तोलून पाहणारा देव आहे. आणि म्हणून आज आमचं मानव हृदय जाऊन ह्या पशु हृदय प्राप्त हो व 7 काळ त्यावरून जावं. अहो 7 नाही 70 पिढ्या गेल्यात काही काहीच्या. फक्त म्हणायला 7 पिढ्याची. हे जे 7 काय आहे ना, आपण जो कायम काय म्हणतो ना, आम्ही 4 पिढ्याचे, आम्ही 7 पिढ्याचे, आम्हाला कळत नाही तसं आम्ही प्रभूचे. हे असे जनावरासारखं हृदय घेऊन जीवन जगता. जनावरासारखं हृदय जीवन जगत असताना सार्वकालिक वतन हा वाटा मिळणार नाही. तर त्याला मानवासारखं हृदय पाहिजे, परमेश्वराचं हृदय पाहिजे, आध्यात्मिक जीवन पाहिजे त्याचं. या गोष्टी नको आहेत लोकांना. लोक म्हणते जाण द्या ना जनावरासारखं. आपण सहज काय जनावरासारखं वागवतो रे? आता जनावरासारखं मी येतोय काय? हा म्हशीसारखा टोनक्यासारखं काय करतो? अरे काय गाढवासारखा आहेस? लय सोपं आहे बरं का तू घोड्यासारखा. म्हणजे या ज्या संज्ञा लोक देतात ना, या जनावराचे देतात. एखादा म्हणतो का काय देवासारखा दिसतोय? नाही, हे असली संज्ञा कुणाला मिळणार पण नाही, कुणी म्हणतही नाही. कारण मनुष्य हृदय आणि देवासारखं जीवन जगायलाच लोक कमी. प्रॉफिटच कळे ना देवाची. याचं एक म्हणजे देवाची सेवा करणारे, सेवा चाकरी करणारे नामधारी किंवा जे डुप्लिकेट आहेत, यांच्याकडे ज्यावेळेस बघतात त्यावेळेस प्रश्न पडतो, बाबा आता काय करावा. पण बऱ्याच अंशी देवाची प्रीती आम्हाला जर आवरून धरीती. मला तर लय आवरून धरीती पटापटा देवाची प्रीती. नाही तर माझं जर देवाची प्रीती जर मला आवरलं नसतं ना, अरे अरे काय सांगता येत नाही काय झालं असं. मीच पशु झालो असतो आणि पशुसारखं नुसतं हुंदड्या दिल्या असत्या एकाला, नुसतं शिंगाणी कोल्ला असतो, शेपीने मारलं असतं, लातानी मारलं असतं, कमरानी मारलं असतं, पोटानी असं दिलं असतं ढुळी. हे शासन व जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनाच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परस्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यापैकी पाहिजे त्याला नेमितो. हे सर्व जीवधाऱ्यांना समजावे. परमेश्वराच्या हातामध्ये सत्ता आहे, परमेश्वराच्या हातामध्ये राज्य आहे, परमेश्वराच्या हातामध्ये उन्नती आहे, परमेश्वराच्या हातामध्ये तारण आहे, परमेश्वराच्या हातामध्ये सर्व काही आहे. हे मनुष्याला समजावं. पण आज मनुष्य म्हणत आहे की माझ्या हातामध्ये आहे, माझ्या ज्ञानामध्ये आहे, माझ्या बुद्धीवर आहे, माझ्या शिक्षणावर आहे, माझ्या मॅन पॉवरवर आहे, माझ्या पैशावर आहे, माझ्या कार्यावर आहे, माझ्या कृतीवर आहे. नाही माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, देवाच्या अभिषिक्त सेवकांनो, हे जे काही सगळं काय आहे ते परमेश्वराच्या हातात आहे. सत्ता असो कुठलाही प्रसंग आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस येतो तो आमचा देवाधिव राजाधिराज परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त किंवा परमेश्वर यहोवा याच्या हातामध्ये आहे. तुम्हाला जी काही घटना पाहिजे त्याच्याकडून मागा. आणि तुम्हाला नसला त्याच्यावर भरोसा ना, तर तुम्ही ज्या मंडळीत जातात ना, ज्या पाळक साहेबाकडे, ज्या कोणत्या असतात, पाळक साहेबालाच मागा डायरेक्ट. देतोय का बघू.
नाही, त्याला म्हणा दिस आता तू लय पवित्र आहे, लय तू ज्ञानी, लय पंडित, तू लय तनातना सगळ्या काही गोष्टी करतो, तू मला एवढी गोष्ट दी, मी आज परमेश्वरकडे मागत नाही, तुलाच मागतो. तो म्हणतो येडाबिडा झाला काय बाबा, अरे परमेश्वर देणार आहे. मग त्याला म्हणायचं तू परमेश्वरलाच माग ना, मग मला कायला मागतो. परमेश्वरलाच म्हणावं मला दी. तो तुम्हाला मागतो आणि तुम्हाला मागायची गरज येते तेव्हा तो म्हणतो परमेश्वरला मागा. हे या बोटाचा ठोका त्या बोटावर, त्याच बोटाचा ठोका या बोटावर. हे खोटे प्रॉफिट भविष्य बघते, खोटे याजक, खोट्या संस्था, खोटे हे बिझनेस लाईनचे लोक काय करतात, त्यांना ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ते परमेश्वरला नाही मागत, ते आम्हाला मागतात, म्हणजे बिलिव्हर्स लोकांना. आणि मग ज्यावेळेस बिलिव्हर्स लोकांना गरज पडती त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो ना, तर ते म्हणतात परमेश्वरला मागा. अरे मग आम्ही परमेश्वरला मागायचं, मग तू पण परमेश्वरलाच माग ना भाऊ. तू कायला आम्हाला मागवतो, कायला दोम दोम करतो, कायला चिल्लर फाटक्या नोटा जमा करतो, बंडलच मागण्यावरून एखादा, आणि तू देईल पण तुम्ही त्या लायकीचेच नाही, पात्रतेच नाही. तुम्हाला हे चोट्ट्या भामट्यासारखी लबाड ढोग्याची सवय लागलेली, दोम दोम करायची, पोते टाकून बसायची. तुम्ही काय परमेश्वरला मागणार, परमेश्वर काय तुम्हाला देणार आहे, तुम्हाला लोकच देणार. कारण लोकांना तुम्ही गांडा घालिता, लोकांना तुम्ही डुप्लिकेट गोष्टी शिकवता, लोकांना तुम्ही तारणाच्या बाहेर सोडता, लोकांना जगातल्या खॅली खुशालीचं स्वप्न दाखविता. मग हे मानव हृदय आहे का पशु हृदय आहे. बिलिव्हर्स भावांनो, त्याच्यामध्ये बिलिव्हर्स भाऊ पण आले, बहिणी पण आलेत, आई आले, वडील आले, देवसेवक पण आलेत. तर या ठिकाणी तो म्हणत आहे की हे स्वप्न मी नबुकद्नेस्सर राजाने पाहिले आहे. तर आता हे बलटशस्सरा याच्या अर्थाचा उलगडा कर. राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना याचा अर्थ मला सांगता आला नाही, पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. तुम्हाला ओरिजिनल सुवार्थ तेच लोक सांगतील ज्यांच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा वास करतो. बाकीचे टिंपट डबडे डुबडे द्या तिकडे टाकून, जाऊ दे तिकडे भांगाराच्या दुकानात. काय सांगणार आहे ते तुम्हाला सत्य. ज्याच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा आहे तोच खरी सुवार्थ सांगेल, तोच खरी सुवार्थ सांगतो, आणि त्यालाच खरी सुवार्थ सांगण्याचा अधिकार आहे, बाकीचे डबड्या डुबड्यांना नाही. ही एक रियालिटी आहे. आता हा म्हणतो या ठिकाणी राजा स्वतः म्हणत आहे की माझ्या राज्यातले सर्व ज्ञानी पुरुष एमडी झालेले. आलाच तो एमडी मध्ये आहे की नाही, एमडी झालेली, डॉक्टर झालेले, आणखीन काय काय झालेले, कशात झालेत काही कळा नाही. याचा अर्थ मला सांगता नाही आला. लय पहिलीचे 50 आम्ही धुंडले, लय पाळक धुंडले, पण सत्यवचन प्रिचरिंगचा आम्हाला काय अनुभव आला नाही. 2-4 बोटावर मोजणारे सारख्या लोकांसोडून मी एक अभिमानाने सांगत डॉक्टर बिशप अमोस सिंग यांचं मी आदराने नाव घेतो, कारण ते एक प्रिचर आहे की ते उत्तम असा देवाचा आत्मा त्यांना चालवतो. आणखीन 2-4 आहेत बोटावर, आता सगळ्यांचं नाव नाही घेत, पण तो बाकीचे डबड्यांचं काही काम नाहीये. कारण जगाच्या रहाटीनुसार ते आम्हाला धार्मिक गोष्टी शिकवतात, परंतु आत्मिकरित्या मात्र ते आम्हाला जवळपास पण घेऊन जात नाही, कारण हेच आत्म्याच्या जवळ नाही. यांनाच देवाचा आत्मा चालवित नाही, मग यांना चालवितो कुणाचा आत्मा. एक तर यांना स्वतःचा आत्मा चालवितो, एक तर दुसरा यांचा जगाचा आत्मा चालतो, एक तर यांना दुष्ट आत्मा चालवितो, नाही तर चौथा क्रमांक आहे यांना जनावराचा आत्मा चालवितो. जनावराचं हृदय, मग जनावराचं हृदय म्हणलं असं स्पंदन करणार ना, फाट 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 हृदय शस्त्रक्रिया केली यांनी. पवित्र आत्म्याला बाजूला टाकलं आणि पशुतुल्यचा आत्मा घातला. मग बलटेश्वर हे नाव दिलेल्या दानियल क्षणभर भुचकळ्यात पडला व विचाराने त्याचे मन व्यस्त झाले. तेव्हा राजा त्याला म्हणाला, या स्वप्नासंबंधाने व त्याच्या अर्थासंबंधाने तू घाबरू नको. तेव्हा त्याने म्हटले, माझ्या स्वामी, हे स्वप्न तुझ्या द्वेष्ट्यास व त्याचा अर्थ तुझ्या वैर्यास लागू पडो. तो वृक्ष पाहिला, तो वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहोचली, तो सगळ्या पृथ्वीला दिसू लागला. त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे फुलं असून सर्वांस खावायला पुरेशी होती. त्याच्या खाली वनपशु राहत होते व त्याच्या शाखात अंतराळातील पक्षी वस्तीकृत होते. हे राजा, तो वृक्ष तूच आहेस,
हे राजा, तो जो वृक्षाचा तुला दृष्टांत दिसत आहे, जो स्वप्न पडत आहे, तो वृक्ष म्हणजे असा खोलय मोठा डबाड खोड, आणलंय फांद्या, आणलंय पानं, आणलंय फळं, आणलंय पक्षी. हे झालं आमच्या नजरेला. तू देव म्हणतो हा वृक्ष तू आहेस. सोड त्या झाडाला. आलाच वृक्ष आहे की नाही, लगेच चालू. सोड त्या झाडाला, सोड. हे वृक्ष तूचेस, हे झाड तूचेस. हे राजा, हे जे वाढलेलं मोठं झाड दिसतंय ना, पानं फुलं आमकं धमकं, बरेचसे लोक जमते. आकाशातले पक्षी इकडचे तिकडचे इकडून तिकडून फिरून आलेले तुझ्या शावलीत बसतेत. हिंस्र पशु बसते, चांगले चांगले बसते. तर हे वृक्ष दुसरा तिसरा कुणी नसून हा वृक्ष तूच आहेस. त्याची पाने सुंदर होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांस खायला पुरेशी होती. त्याच्या खाली वनपशु राहत होते व त्याच्या शाखात अंतराळातील पक्षी वस्ती करीत होते. हे राजा, तो वृक्ष तूच आहेस. आता या ठिकाणी दानियल नबुकदनेस्सर राजाला जो स्वप्न पडलेला आहे त्या स्वप्नाचा अर्थ सांगत आहे. त्याने स्वप्नामध्ये एक झाड पाहिलेलं आहे, वृक्ष पाहिलेला आहे, भला मोठा पाहिलेला आहे. तर दानियलाला देवाचा पवित्र आत्मा चालवत असताना देवाचा आत्मा त्याला सांगतो की हे राजा, तो वृक्ष जो पाहिलेला आहेस ना, हा वृक्ष तूच आहेस. तू वाढून बलवान झालास, तुझी थोरी वाढून गगनापर्यंत पोहोचले. एक जागल्या पवित्र पुरुष आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून याचा नाश करा. तू काय पाहिलं की एक जागल्या येतोय, एक पवित्र पुरुष येतोय, आकाशातून उतरून येतोय आणि तो काय म्हणतोय, हा वृक्ष तोडून याचा नाश करा. तथापि याचे बुंद म्हणजे याचं खोड, याचा खालचा भाग जमिनीत राहू द्या. ह्यास लोखंड व पितळ यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या. ह्यास आकाशातल्या दहिवाराने भिजू द्या. याला वन पशु बरोबर वाटा मिळो आणि ह्यावर 7 काळ जावत तोवर असे हो, असे राजाने पाहिले. हे राजा, याचा अर्थ असा आहे आणि माझा स्वामी राजा, याच विषयी परस्पर देवाचा हा ठराव आहे. आमच्या विषयी पण देवाचा ठराव आहे बरं का. येणाऱ्या दिवसात काळजी करू नका आमच्या विषयी, कारण योहान संदेश पाठीमागच म्हटला होता, आला आला. आता झाडाच्या मुळाशी पुन्हा ठेवलेले आहे. जे जे झाड फळ देत नाही ते तोडून टाकण्यात येईल. इथेही पण त्याला तो जागल्या आला, वरून एक पवित्र पुरुष आला आकाशातून आणि त्याला म्हणतोय वृक्ष तोडून टाका. आमचे वृक्ष तोडायचेच लागीत आलेले, काय आमच्याकडे नाही काही. पुढे तो लिहित आहे, कारण याच विषयी परात्पर देवाचा ठराव हा आहे. देवाच्या संकल्पना नबुकदनेस्सर राजाविषयी अशा प्रकारच्या आहेत. तुला मनुष्यातून घालून देतील. तुझी वस्ती वन पशुत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावा लागेल. तू आकाशातील दैवाने भिजशील. मानवी राज्यावर परस्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवा सांगितले. याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चयाने तुला मिळेल. म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी. तू पाप सोडून धर्माचरण करावे, अधर्म सोडून गरिबावर दया करावी. अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील. वॉर्निंग, सावधानतेचा इशारा, प्रेमाचा सल्ला. तुम्हाला जसा घ्यायचा तसा घ्या. या ठिकाणी त्याला म्हणतो, तो वृक्ष दुसरा तिसरा कोणी नाही, तू स्वतः आहेस. आणि आता तुझ्या उद्दमपणामुळं, आता तुझ्या उंचीमुळं, आता तुझ्या अधर्मामुळे, आता तुझ्या अविश्वासामुळे, आता तुझ्या अशुद्धपणामुळे आता तुला नष्ट तर नाही करणार, पण तुला राजगादीहून खाली काढीन, राजवाड्यातून बाहेर आणीन, जंगलात नेईन आणि तिथं तू बैलासारखा कडबा खाशील, बैलासारखं गवात खाशील, बैलासारखा तिथं राहशील. वरून हे सकाळचं जे धुयाड पडत ना, बारीक 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 कण ते पडते, त्याच्यात तू भिजशील. मग तुला लक्षात येईल काय, कारण तुझं हृदय जे आहे ना पशु समान झालेलं आहे ना. मानवाचं हृदय तू ठेवलं नाही, देवाचं हृदय तू ठेवलं नाही. देवाचा गौरव तू पाहिलेला असताना देखील देवाच्या गौरवाला तू उन्हा पाडलास.
तुला वाटलं मी सगळं माझ्याच याचे केलं? आजही अनेक लोक आहेत, भावंड आहेत, बहिणी आहेत, देवाचे सेवक देखील आहेत. आम्ही केलं, आम्ही स्ट्रगल केला, आम्ही उभी केली मिनिस्ट्री. अरे काय उभी केली मिनिस्ट्री? या बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण अनेक लोक म्हणत नाही हा दानियेला विषय होता. अरे मग दानियेला विषय होता तर वाचायचंच नाही तुम्ही. परत दानियेलाच वाचायचंच नाही. एखादा म्हणतो मोशेविषयी वाचायचंच नाही, अब्रामाविषयी ते पण वाचू नका, आदमाविषयी ते पण वाचू तुम्ही वाचूच नका. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताकडे येऊच नका. काही सांगायला गेलं ना सत्य, हे त्या काळचं. अरे मग या काळात काय? या काळात का नुसतं बिर्याणी गिळायला ठेवलं काय आपल्याला? का नुसतं लोकांकडून उपसायला? आज मनुष्याचं मानवी हृदय संपुष्टात आलेलं आहे. आज मनुष्याचं दैवी संगोपन संपुष्टात आलेलं आहे. आणि पशु प्रमाण त्यांचं जीवनक्रम चालू आहे. आणि रपाटा मोठा जनावर पशु त्यांना सांभाळण्याचं काम करतो. आणि तो मोठा रपाट जनावर पशु म्हणजे तुम्हाला गायडन्स करणार हे टपुरी. येईनी गावात खाल्ल्यावर तुम्ही काय खाणार? तुम्ही काय भाकरी खाणार आहेत का? प्रमुख व्यक्ती जर गावात खायला लागला, प्रमुख व्यक्ती जर काही एखादी गलत गोष्ट करायला लागला, तर त्याच्या अंडर, त्याच्या आतमध्ये, त्याच्या जवळपास असणारे लोक काय करतील? चांगला कित्ता घेतील का? आता जर मी ऍज अ पास्टर या नात्याने जर काही गलत गोष्टी करताना तुमच्या समोर आहे, तर तुमच्यामध्ये जे मला पाहतील ते माझ्याच प्रमाणे करतील की नाही? मग मी जर देवाच्या उत्तम आत्मीय आणि सत्य गोष्टी जर सांगतो, तर तुम्ही त्याच सांगाल. मी जर स्वीकारतो तर तुम्ही स्वीकाराल. मला जर देवाचा आत्मा चालवतो, तर तुमच्यामध्ये देखील प्रार्थना विनंती होईल की मलाही देवाचा आत्मा चालवेल किंवा चालू द्या, किंवा प्रभू मी विनंती करतो, मलाही सत्य समजू द्या. मला जर सत्य समजलं तर तुम्हालाही सत्य समजल. मग हे तुम्हाला गायडन्स करणाऱ्यावर, म्हणजे आलं गेलं भगाडीवर. काही झालं का? एखाद्याचं नाव लांडगा पडलं काय गेलाच, काही झालं का? हे लांडगाच. एखाद्याचं नाव चोर पडलं, त्यांनी नाही चोरी केली तरी ते चोट्टच. अशी कमी. तर बऱ्याचशा याजक वर्गाने काय केलेलं आहे, मला सांगायला खेद नाही वाटत, कारण देवाचा आत्मा मला सांगतो सांग. कारण जर आता हे सुधारले नाही तर हे तर जातील तर जातील. हे बैलाप्रमाणे कडवा खातील तर खातील, पण त्यांच्या जवळ असणारे बैलाप्रमाणेच कडवा खातील. देवाची इच्छा आहे जीवनाची भाकर खावी, असं गावात घासन नाही खावा, कडवा नाही खावा. हे अनुभव तो खद्दनेसर राजावरची पाळी आली. तो त्या ठिकाणी म्हणत आहे की तुला हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्यांनी त्या वृक्षाचे बुंद राखून ठेवायला सांगितले. याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे. ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चय तुला. जोपर्यंत तुला हे ज्ञान होत नाही की सर्व काही देवाच्या हातात आहे, तोपर्यंत काही तुला निश्चयाने तुझं पूर्ण स्वरूप, म्हणजे जे सुरुवातीचं मानवी स्वरूप मिळणार नाही. तू बैलासारखाच राहशील. म्हणून हे राजा दानियल, देवाचा अभिषिक्त सेवक, पवित्र आत्मा कृपा मंडित असणारा, एवढ्या मोठ्या राजाला म्हणत आहे, घाबरलं नाही. त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगायला तू बैल होशील आणि बैलासारखं कडवा खाशील आणि गावात खाशील. नाही घाबरला तो. अनुभव बाबू कस काय सांगायचं बाबा, आणते ना लोक. कस काय आणते? देवाचा आत्मा जर तुम्हाला चालवतो तर देव तुमचं संरक्षण करणार आहे तिथं. तुमच्या दिव्यदूताचं फौज राहील तिथं. काळजी करू नका. आपण मोकरच घाबरायचं सत्य सांगायला. अनेक लोक सत्य सांगायला घाबरायचं. नको बाबा, लोकाला वाईट वाटन. अरे लोकाला वाईट वाटन ते घडीभर वाटन, पण लोक सार्वकालिक वतनापर्यंत नरकाच्या राज्यात जातील. याची जबाबदारी कुणाची आहे? याची जबाबदारी तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेली आहे. ज्यांना देवाचा आत्मा चालवतो, किंवा ज्यांना याजकपणाचं काम दिलंय, किंवा ज्यांना ऍज अ पास्टर किंवा ऍज अ प्रोफेट किंवा जे काही म्हणतात, किंवा मी सेवक आहे, किंवा मी टपोर बिलीवर्स आहे, असा मोठा बऱ्याच दिवसाचा. माझ्या अंडर खाली बरेच लोक असतात. मी म्हणलं ना इकडे चाला का लगेच चलत येत. मी म्हणलं ना मंडळी पाडायची लगेच पुढे येत. मी म्हणलं ना तिकडं पाळकाला कैचे धरायचं लगेच धरीत येत. असे टपुरी जे आहेत ना, टपुरी. तो दानियल डायरेक्ट म्हणतो, दानियल म्हणत आहे, म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य करावी. मी सांगतो ते सल्ला ऐक, कारण मी काय माझ्या मनाने देत नाही.
माझा काही त्याच्यात फायदा नाही, माझा रोल पण नाही, पण माझ्या परमेश्वरचा रोल आहे. जो जर मसलत तू जर मानली, परमेश्वरच्या योजना तू जर समजून घेतल्या, परमेश्वरचे पूर्वसंकेत जर तू पाहिले, परमेश्वरचं रहस्य तू जर समजून घेतला, परमेश्वरचं स्वप्न, दृष्टांत, दर्शन, भविष्यवाणी, प्रकटीकरण, रेव्हलेशन, परमेश्वरचं इच्छा तू जर समजून घेतली, तर निश्चित अर्थाने तू ह्या गोष्टी कर. कारण तू पापीस. आम्ही म्हणणारच नाही, तू कोण पण नाही म्हणणार भाऊ. एखाद्या पाळकाने फक्त डेअरिंग करावं, एखाद्या बिलियर्सला तू पापीस म्हणून, फक्त असं नका म्हणू. ब्रदर, तुम्ही पापी आहात. सिस्टर, तुम्ही पापी आहात. तुम्ही मस्त आम्हाला 1000 रुपये देतात, पण तुम्ही पापी आहात. म्हणावं, फक्त एकदा म्हणून दाखवा. नाही तर मला म्हणायला सांगा, मी डायरेक्ट म्हणेन. कारण मला देवाचा आत्मा चालवतो. आता मला तुम्हाला कोणता आत्मा चालवतो मला नाही माहिती. म्हणजे याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याला दोष लावा, दुसऱ्याच्या चुका दाखवा, दुसऱ्याची निंदा करा, दुसऱ्याला कमी लेखा. तसं नाही. देवाच्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला आणि मला एक गायडन्स सांगत आहे. तसं दानियल त्या ठिकाणी त्या राजाला म्हणत आहे की म्हणून हे राजा, माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक पाप आहेत, ते पाप सोडून देत नाहीत. अनेक लोक स्वतःला धार्मिक म्हणतात, पण तू धर्माचरण मात्र करत नाही. ही एक खेदाची, लाजेची, शर्मेची आणि देवाच्या नावाची निंदा करण्याची एक निंदास्पद गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये खोट्या भविष्यवक्ते देखील जुडलेले आहेत. हे देखील पाप करतात, धर्माचरण मात्र करत नाही. म्हणून राजाच्या जीवनामध्ये देवाचा सेवक अभिषिक्त दानियल त्या ठिकाणी तो राजाला म्हणत आहे, तू पाप सोडून धर्माचरण करा. आता एकच काम कर, पाप सोडून दे आणि धर्माचरण कर. आम्हाला पापही सोडायचं नाही, धर्माचरणही करायचं नाही, मग प्रभूकडेच येता कशाला? या ठिकाणी तू पाप सोडून धर्माचरण करावे. अधर्म सोडून गरीबावर दया करावी. अरे गरीबाला लुटणारी. आता मला खरं सांगा, प्रामाणिक चर्चला येणारे सगळे श्रीमंत असतील का? नाही. आणि मी तर म्हणतोय माझ्या माहितीनुसार, माझ्या सेवेनुसार मी माझं प्रामाणिक मत सांगतो. गेल्या 22 वर्षात माझ्याकडे एकही श्रीमंत तार पडला नाही प्रार्थनेसाठी. कमून तार पडला नाही मला नाही माहिती, पण येतच नाही. 22 वर्षात श्रीमंत आलाच नाही. माझ्याकडे सगळे तळागाळापासूनच आले आणि मी त्यामध्ये देवाच्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना देखील मी अशाच प्रकारे वागलो जसं देवाचा आत्मा मला चालवतो, जगातला नाही. पण आताच्या सध्याचे गरीब येऊ, भिकारी येऊ, मिडल क्लासचा येऊ, नाही तर शेजाऱ्याकडून खर्चीला पैसे घेऊन चर्चला येऊ, त्याला दानपत्र घेतल्यावर सोडायचं नाही. त्याला आशीर्वादाबद्दल सांगितल्याशिवाय सोडायचं नाही. त्याला सांगायचं, तू आतापर्यंत गरिबीचे शाप तुझ्यावर काय आहेत? कारण तू परमेश्वराची चोरी केलीस. तो म्हणतो, नाही पास्टर, मी चोरी करत नाही, मी गरीब आहे, मला घरात काय खायला नसेल, आम्ही उपाशी राहतो, चटणी मिरची खातो, पण कदाचित चोरी केली नाही. अहो काय सांगता बद्दल? त्या चोरीविषयी नाही सांगत मी. तुम्ही मस्त इथं चांगलं राहतात, पण तू देवाची तुम्ही चोरी केली. देव म्हणतो द्या म्हणजे दिले जाईल. देव म्हणतो आकाश भांडार उघडून तुम्हाला देईन, तुम्ही दशमांश द्या, देणगी द्या. हा पाळक साहेब, हे खरं हे नाही केलं बरं का, म्हणून तुमच्यावर शाप आहेत. म्हणून गरिबीचे शाप तुमच्यावर आहेत, तुमच्या पूर्वजांच्यावर पण होते, ते तोडावं लागते ना. आता त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं काम करावं लागेल. प्रभूचं स्वीकार नका करू, सत्य नका स्वीकारू, आज्ञा पालन पण नका स्वीकारू, काहीच नका. पहिलं काम करा, तुम्ही तुमच्या मिळकतीचा दशमांश द्यायला चालू करा. असा साईटला घेतला पाहिजे. साईटला काय सांगायचं त्याला? सुवार्ता पहिली गरीबाला, कारण गरीबालाच पैशाचा प्रॉब्लेम येतो ना. आणि काय काही श्रीमंताची एवढे नको, एवढे पैसे पाहिजे तरी तरफडत येते. प्रार्थना करा अजून वाढायचं. अरे काय अटॅक येऊन मारायचंय का? काय 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 करायचंय? काय कोण घेऊन गेले आमच्या खानदानीतून किती पैसे हे समजत आहे ना. मग आहे तर तृप्त राहा ना. पण लोकांचं नाही. सर्वसाधारण लोक लई तृप्त येतं. माझ्यासारखी आहेत ना, हातावर काम करणारी, दररोज नित्यनियमाने काम करायचं, रिलॅक्स, भीक मागायची गरज नाही पडत कुणाला. आणि देवाची सेवा पण चालू आहे ना. असं नाही की नुसतंच ऑनलाईनला येतो. 100, 200, 300 किलोमीटर स्वतःच्या 2 व्हीलरवर जातो. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. पेट्रोलचे पैसे सगळे घेत नाही मी. माझ्या स्वतःच्या कष्टाचा पेट्रोल टाकल्याशिवाय कधी जात नाही. प्रभू मध्ये अभिमानाने सांगन,
हे अशी छाती ठोकपणे सांगेल, प्रभूच्या समोर सांगेल, कारण प्रभू मला पाहत आहे, कारण प्रभूचा आत्माच मला चालवत आहे. मग बाकीच्यांना कोणते आत्मे चालू देत, मला काही त्याचं काही अजून थांग पत्ता लागला नाही. आणि जेव्हा जेव्हा लागतो तेव्हा तेव्हा मी त्यांचे नाव नंबर सगळं तुम्हाला देत असतो आणि त्यांच्या आत्म्याचे प्रकारही सांगतो. आताच सांगितलं तुम्हाला, पशुसारखा आत्मा, जनावराचा आत्मा, दुष्ट आत्मा. आता आत्म्याचा आपला हिशोब नाही, तर माझ्याकडे परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. परमेश्वरने सखोल असं ज्ञान, दैवी ज्ञान मला दिलं, म्हणून मी प्रभूचे आभार मानतो. आत्म्याचा जर विषय आला ना, 25-30 आत्मे एकत्र जमा करून ठेवलेले मी कागदावर, सगळ्या आत्म्यांचे प्रकारच तो विषय एक दिवस छेडू आपण. तर या ठिकाणी तो लिहित आहे की तू पाप सोडून धर्माचरण करावं, अधर्म सोडून गरीबावर दया करावी. आज आम्ही गरीबावर दया करत आहोत का? आज आम्ही धार्मिकतेने वागत आहोत का? आज आम्ही पापविरहित जीवन जगत आहोत का? या वचनाच्या माध्यमातून परमेश्वराच्या योजना तुमच्या आणि माझ्याविषयी ह्याच आहेत की आम्ही आमचं जीवन बदलावं. आम्ही आमचं राहणीमान बदलतो, खाणं पिणं, उठणं बसणं, ट्रॅव्हलिंग, बोलणं. आणि ते म्हटलंय, हो सिस्टर येणार का? अरे काय सगळं बनवलं, झोपडपट्टीतली भाषा इंग्लिश बोलायला लागली, सगळं बदललं, पण तो हृदय नाही बदललं, सवय नाही बदलली, परमेश्वराचं ओरिजिनल स्वरूप अजून धारण नाही केलं. बाकीचं सगळं बदललं. अशी आकडून मकडून एक बहीण तर अशी आकडून मकडून बोलत होती ना, तिच्या मानेची शिर भरली अशी, बरेच दिवस तशीच होती त्याशी. मी म्हणलं सिस्टर काय झालं? आता काही सांगता येईना तिला. अधर्म सोडून गरीबावर दया करावी, अशाने कदाचित तुझे स्वास्थ्य अधिक काळ राहील, तुझी तब्येत चांगली राहील, तुझं आरोग्य चांगलं राहील, तुझं जीवनच चांगलं राहील. म्हणजे तुमच्या हातात आहे. ज्याला जे पाहिजे त्यांनी ते घ्यावं. आणि म्हणून या ठिकाणी आणखीन आपण 27व्या क्रमांकाचं वचन वाचलंय. आता 31व्या क्रमांकाचं वचन वाचलंय, कारण आपण जरा थोडस शॉर्ट मध्ये जाऊया. 31 मध्ये तो लिहित आहे, बरं सॉरी 28 पासूनच पाहू. हे सगळे नबुकद्नेसर राजा याजवळ गुजरलं. 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्यावेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्याच प्रतापाच्या वैभवासाठी मीच बांधले आहे ना. हा काय म्हणला, जसं मी आता ठामपणाने म्हटलं ना मी प्रभू मध्ये स्वतः, तसंच ह्यो म्हणला नबुकद्नेसर राजा. पण तो काय म्हणला माहिती का? हे बाबेल नगर हा राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने, माझ्याच प्रतापाने, माझ्याच वैभवासाठी आणि मीच बांधले. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की हे राजा नबुकद्नेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता आता गेली. तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनपशूत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परस्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवर 7 काळ जातील. नाहीच ऐकले, लय लय कठोर, लय घमेंडी, नाहीच ऐकत. आमच्यासारखे देवाचे सेवक आळू आळू घासात तानू तानू, कधी कधी 4-4 दिवस लय मुद्दामून बंद ठेवावा लागतो, घासातून आवाजच निघत नाही. देवाची कृपा, देव परत 5व्या दिवशी पाठवतो. आता याला सांगितलं होतं या स्वप्नाचा अर्थ, याच्यावर ही परिस्थिती येणार आहे हे याला माहिती होतं. परमेश्वराने क्लिअर केलं होतं, देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं होतं. आणि ही प्रथा, ही गोष्ट त्याच्यावर येऊ नये म्हणून देवाचा अभिषिक्त सेवक दानिएल, ज्याला पवित्र आत्मा चालवत होता, तो डायरेक्ट त्या राजाला म्हणला होता, माझी मसलत तू मान्य करावी, तू पाप सोडून धर्माचरण करावं, अधर्म सोडून गरीबावर दया करावी, अशाने कदाचित तुझं स्वास्थ्य अधिक काळ राहील, चांगलं राहील. हे बसलं हिंडत इकडं तिकडं, गच्चीवर गेलं 1 वर्षात, तिकडं हिंडत, अरे हे नगर तर मी बांधलंय माझ्या सामर्थ्याने, माझ्या ताकदीने, मीच सैनिकावर असं केलं, मीच पालन केलं, मीच विस्तार केलं, देवाला एकही गौरव नाही दिला. जसा हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली, हे राजा नबुकद्नेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची सत्ता गेली आहे. गेली आता तुझी सत्ता, आता तुला मनुष्यातून घालून देतील, आता तुझी वस्तू वनपशूत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावा लागेल आणि मानवी राज्यावर परत परत देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून 7 काळ जातील. आता होय बैल, मग अनेक लोक बैलच झाले, पक्के बैल.
गावात खाणारी. पण आजचे बैल तशी नाही, बैलच बसवित लय बेकार. कोणत्या प्रजातीचं काही कळतच नाही, बैलच सोडित नाही, अख्खेच बसवित. आतापर्यंत किती गेले असेल सांगता येत नाही. त्याच घटकेस हे नबुकद्नेसराच्या प्रत्ययास आले, त्याला मनुष्यातून घालून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातल्या दैवाराने भिजू लागले. येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नख पक्षाच्या नखासारखी झाली. हे नख अशी, याची नख पक्षाच्या नखासारखी अशी एवढा. 34व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, हे दिवस संपल्यावर मी नबुकद्नेसराने आपले डोळे आकाशाकडे लावले. माझी बुद्धी मला परत आली. मी परस्पर देवाचा धन्यवाद केला व त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले. त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क पदार्थही तो आकाशातील आपल्या सैन्यांची व पृथ्वीवरील रहिवाशांची इच्छेस येईल ते करतो. तू असे काय करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्या नेत्याला म्हणवत नाही. त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली. माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली. माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले. मी आपल्या राज्यात स्थापित झालो व मला अत्यंत मोठी थोरी प्राप्त झाली. आता मी नबुकद्नेसर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करीतो, त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णितो, कारण त्याची सर्व कृत्य सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीच अवस्थेत लोटता येते. हा या स्वप्नाचा अर्थ, ही रियालिटी. आता ह्या दाखल्यातून, या स्वप्नातून, या दृष्टांतातून परमेश्वर आज तुम्हाला आणि मला काय सांगत आहे. अनेक लोक म्हणतात तो दानियालाचा होता, तो नबुकद्नेसर राजाचा होता, आपला आणि याचा काय संबंध. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, परमेश्वराची ही योजना आहे की आम्ही कदाचित अशाच प्रकारचा आहोत. त्या दानियाला स्वतःच्या शक्तीचा गर्व असेल, दानियाला स्वतःच्या राज्याचा गर्व असेल, दानियाला संपत्तीचा असेल, दानियाला आपण ज्या गोष्टी पाहिल्या, आज आम्हाला कुठला ना कुठला गर्व आहेच. आपण म्हणतो मी केलं, हो मी केलं. ज्यावेळेस मी मलाच, माझ्याशिवाय दुसऱ्याला नाही समजायचं. आपण नबुकद्नेसर राजेच आपण समजायचं. इथलं राज्य आपलं काढून घेण्यात येईल. मग कोणतं सार्वकालिक वतनाचं राज्य जर काढलं, युगानुयुगाचं काळ राज्य जर आमच्यापासून दूर केलं आणि आम्ही सार्वकालिक नरक, याच्यावर तरी किती काळ गेले. आमच्यावर काळन युगन इतके जाते का त्याचा पत्याच नाही. ते कधी न संपणार तो मृत्यूलोक असेल, कधी न संपणार नरक राज्य असेल, कधी न संपणार अधोलोक असेल. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यातून आमची हकालपट्टी होऊन आम्ही नरकाच्या राज्यात जाऊ नये, अधोलोकात जाऊ नये. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, जशा प्रकारे या ठिकाणी नबुकद्नेसर राजा सर्व वैभव, सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व आदर, सर्व थोरवी, सर्व जय जयकार, सर्व महिमा वर्णित, सर्व परमेश्वराच्या गौरव करायचं शिकला, अशा प्रकारे परमेश्वराचं गौरव करण्यास शिका. जे आहे त्यात समाधानी राहा. देवाच्या, परमेश्वराच्या ज्या योजना आहेत, कल्पना आहेत, त्या सर्व समजून घ्या, उमजून घ्या आणि त्याप्रमाणे जीवन जगण्यास शिका. कारण परमेश्वर म्हणत आहे की कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचं आहे. परमेश्वराचं राज्य सर्व काळचं आहे, अनंत काळचं आहे, युगानुयुगाचं आहे. तसंच नरकाचं पण आहे बरं का, अनंत काळाचं नाही. तुम्हाला ऑप्शन देतो, स्वर्गाच्या राज्यात नसलं यायचं तर तिकडे एक ऑप्शन आहे, ते पण अनंत कालचं. आणि तिथंही प्रभुत्व माझ्या परमेश्वराचं चालतं. कुणाला तिथं टाकायचंय हे पण माझ्या परमेश्वराच्याच हातात आहे. आणि म्हणून होता येईल तेवढे आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये वाढावं, पवित्र आत्म्यामध्ये चालावं
सत्याचा स्वीकार करावं, नामधारीपणा सोडून द्यावं, जगातल्या गोष्टीची कॅलीकुशली सोडून द्यावी, जगातल्या हौशी मौशीकडे जरा कमी लक्ष द्यावं. येणाऱ्या दिवसामध्ये समय थोडका राहिलेला आहे, परिवर्तन करून घ्यावं, परमेश्वरचा महिमा आणि जयघोष करत राहावं आणि खरं धर्माचरण आम्ही करावं. गरिबांना नडू नये. जी सेवा दिलेली आहे पवित्र आत्म्याने, सत्याने, परमेश्वराला स्मरून परमेश्वराच्या इच्छेनुसार जर आम्ही जीवन जगलो, सेवा केली, तर आम्हाला कदापि कुठल्याच गोष्टीची काही कमी पडणार नाही. आपण प्रार्थना विनंती करणार आहोत. आपल्या लाईव्ह सेशनला ब्रदर शंकर गायकवाड यांनी एक प्रार्थना विनंती केलेली आहे आणि आपण ब्रदर शंकर गायकवाड यांच्या परिवारासाठी प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे बरेच देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील आपल्याला जुडत होते, जुडणार आहेत. लाईव्ह संपल्यानंतर देखील काही पाहतात. या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आल्हाट पुन्हा एक वार मनापासून स्वागत करूया. एक नम्र विनंती आहे, ब्रदर शंकर गायकवाड यांच्यासाठी प्रार्थना करायची, यांच्या परिवारासाठी. आम्हाला माहित नाही, परंतु देवाचा आत्मा जो उत्तम, सरळ, गहन आणि गुप्त गोष्टीचा शोध घेणार आहे आणि त्याच्या सेवकाला, त्याच्या विश्वासणाऱ्याला नेमकं काय हवं आहे, त्या परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे. येऊया आपण ही प्रार्थना विनंती प्रत्येक जण या भावाच्या परिवारासाठी. त्याचप्रमाणे अनेक प्रार्थना विनंत्या होत्या, आपण त्या दररोज लाईव्हला जी प्रार्थना विनंती येईल त्यावरच आपण ती शेअरिंग करत असतो. तरी देखील आपल्या लाईव्ह सेशनला ज्यांच्या प्रार्थना विनंती आहेत त्या प्रत्येकासाठी आपण प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश देवा, पादशाह तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंतीत आठवण ठेवतो. पहिला प्रथम आज ब्रदर जनार्दन शिंदे आणि त्यांचा परिवार, त्यांचे समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोखलं, सर्व अंधकाराची सत्ता, सर्व अज्ञान आणि सर्व प्रकारच्या गरजा त्यांना ज्या काय आता हव्या आहेत. प्रिय परमेश्वर, पहिल्या प्रथम त्यांनी तुझं भय धरावं आणि परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करावी. त्याचप्रमाणे खरं धार्मिक आचरण त्यांनी करावं, आम्ही देखील त्याचप्रमाणे करावं, अशी देखील तू कृपा कर. त्यांचे प्रश्न, समस्या तुला ठाऊक आहेत. परमेश्वरच्या नावात यस समायला त्यांच्या सर्व प्रश्न सुटल्या जाऊ दे, सर्व प्रार्थना विनंत्या ऐकल्या जाऊ दे, अशी कृपा कर. आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे सेवक, अभिषिक्त, त्याचप्रमाणे सर्व मिनिस्ट्री, संस्था, जे सत्याच्या आधारावर तुझी स्तुती स्तवन करणारे लोक, ग्रुप, आम्ही प्रवेशच्या नावात भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बंधू, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या समस्या, चिंता, काळजा आणि प्रिय प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये जे तुझ्यामध्ये वाढत आहे ते सत्यामध्ये समर्पित होत आहे. ज्यांना तू निवडून घेत आहेस, ज्यांना तू सार्वकालिक वचनाकडे आणत आहेस, ज्यांच्या प्रार्थना विनंती तू ऐकून त्यांना वचनाकडे तू आणत आहे, त्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रभूच्या नावामध्ये प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे, ज्या काही त्यांचा इच्छा असतील त्याप्रमाणे, त्यांच्या प्रार्थना विनंतीप्रमाणे प्रभूच्या नावात प्रत्येकाला या समाला तू तृप्त कर. होऊ दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. आम्ही सर्व जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. गेल्या 72 भागामध्ये परमेश्वर देव तू प्रकटीकरण या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करत असताना साही मार्गदर्शन केलंस, त्याबद्दल तुझे आभार मानत या पुढचे देखील होणारे सर्व लाईव्ह सेशन प्रदेवापा आशीर्वादाचं कारण बनव. होऊ दे तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव, आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. आभार प्रदर्शनासह उपकार स्तुतीसह धन्य उद्धारक जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता त्वयी आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.